नमस्कार. परत एकदा तुमचे यश नेत्रालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत मधुमेह आणि नेत्रविकार या संदर्भात. डायबिटीस किंवा मधुमेह हा असा आजार आहे की जो बदलत्या जीवनशैलीनुसार फार वेगाने पसरत आहे. म्हणजे भारताला आता डायबिटिक्सची राजधानी कॅपिटल समजले जात आहे. 2000 येणाऱ्या 15-20 वर्षात 50% डायबिटिक पॉप्युलेशन वर्ल्डची इंडियात राहणार आहे असं म्हणतात. मग आता तुम्हाला जर डायबिटीस आहे तर तुम्ही जरूर हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की डायबिटीसमध्ये डोळ्यासंबंधित काय काय होऊ शकतं. तर मुख्यतः काय असतं की डायबिटीसमध्ये मोतीबिंदू लवकर येतो, डायबिटीसमध्ये काचबिंदू होण्याचं प्रमाण जास्त असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे डायबिटीसमध्ये नजर जाते किंवा जेव्हा आपण ऐकतो की एखाद्या डायबिटिक पेशंटची नजर गेली किंवा तो आंधळा झाला तर त्याचं कारण असतं डायबिटिक रेटिनोपॅथी. म्हणजे डायबिटीसचा मागच्या पडद्यावर रेटिनावर होणारा दुष्परिणाम. त्या रक्तवाहिन्या फुटणं, रक्त पसरणं, तिथे मागचा पडदा ओढल्या जाणं, अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये तुमची नजर जाते. मग आता डायबिटिक रेटिनोपॅथीसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर इथे लागू पडतं तो मेडिकल सायन्सचा रूल जो सगळीकडे महत्वाचा आहे. दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे व्हायच्या अगोदरच तुम्ही जर त्याच्यावर लक्ष दिलं तर पुढे तुम्ही प्रॉब्लेममध्ये येणार नाही. कारण एकदा डायबिटिक रेटिनोपॅथी एस्टॅब्लिश झाली पडद्यावर की मग तुम्हाला असं त्यातून परमनंट क्युअर नसतं. मग इंजेक्शन्स आहेत, लेझर आहेत, ऑपरेशन्स आहेत, विट्रेक्टॉमी आहेत. म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी सोल्युशन, ऑपरेशन आहेत, परंतु ते तुम्हाला त्यातून परमनंटली त्या आजारापासून मुक्त करत नाही. तर मग आपण असं लक्ष ठेवलं पाहिजे की हे प्रॉब्लेम्स व्हायलाच नको. मग त्यासाठी काय करायचं, तर जर तुम्हाला डायबिटीस आहे तर तुम्ही दरवर्षी एकदा नेत्रतज्ञांकडनं डोळे तपासून घ्या. आणि डोळे तपासणं म्हणजे चष्म्याचा नंबर काढणं नाही. चष्म्याचा नंबर तर आपण काढतोच, त्याच्यावर वाद नाही, परंतु स्पेसिफिकली तुमचं प्रेशर मोजलं गेलं पाहिजे, तुमचा रेटिना चेक केला गेला पाहिजे, तुमच्या मागच्या पडद्याचा तुम्ही फोटो काढला पाहिजे. कारण आज तुमची काय पोझिशन आहे हे त्या डॉक्टरांना दिसतंय, पण तुम्ही त्यांच्याकडे परत 2 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 2 वर्षांनी केव्हाही गेला तर अगोदर तुमच्या रेटिनाची काय पोझिशन होती कोणाला आठवणार आहे. सो किंवा तुम्हाला कधी दुसऱ्या डॉक्टरांना दाखवावं लागलं किंवा दुसऱ्या गावी कुठल्या डॉक्टरांना दाखवावं लागलं तर त्यांना कसं कळेल की 2 वर्ष अगोदर तुमच्या पडद्याची स्थिती काय होती. तर त्यासाठी म्हणून फंडस फोटोग्राफी करणं आवश्यक आहे. शुगरचं नियमित कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे. आणि जसं नेत्रतज्ञांना लक्षात येईल की बाबा यांच्या पडद्यावर रेटिनोपॅथीचे चेंजेस चालू झाले आहेत, ते तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये सूचना देतील की बघा, लक्षात घ्या, पुढे हे धोके वाढून ठेवले आहेत, आत्ताच तुम्ही याच्यावर कंट्रोल ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे दुष्परिणामांना सामोरं जायची गरज पडणार नाही. माझा एक मधुमेह आणि नेत्रविकार असा एक लेख आहे. आठवणीने तुम्ही तो लेख वाचा, त्याच्यात अजून सविस्तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळेल. धन्यवाद.